ताई तुझे व्हिडिओ तर सगळे बघतो, पण सुरुवात कशी करावी वजन कमी करायला हेच कळत नाही. तू सगळं सांगते ते ऐकतो, तू जसं वजन कमी केलंय ते बघितलं, तू 18 किलो वजन कमी केलं, पण आमच्याच्यानं 3 किलो 4 किलो वजन कमी करणं होत नाही. सगळं ठरवतो, पण सुरुवात कशी करावी ते समजत नाही. आता मी तुमच्यासाठी आज 9 असे कॉमन आणि इंटरेस्टिंग असे पॉइंट घेऊन आलेले, जे की मी स्वतः पॉइंट आउट म्हणजे पॉइंट्स काढले हे, आणि हे मी ऑलरेडी अंमलात आणलेले आहेत. तुम्ही पण हे अंमलात आणले ना तर वेट लॉस होऊ शकतं. तर मी कोणी डॉक्टर नाही, मी माझा वेट लॉस केलेला आहे. मी जे काय आहे ते माझं अनुभवातून मी बोलत असते. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर शेवटपर्यंत बघा. आणि मी कोणती पद्धत वापरली वेट लॉसची हे सांगण्यापेक्षा, किंवा हे बाकीचे व्हिडिओ झालेले आहेत भरपूर, मी काय खाते वगैरे रुटीन तुमच्याबरोबर दरवेळेसचं वेट चेक केलेलं दाखवलेलं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मी आज तुम्हाला खूप इंटरेस्टिंग हे मुद्दे लक्षात पण राहणार आपल्या, आणि आपण ते जर अंमलात आणले ना नक्की वेट लॉस व्हायला मदत होणार आहे. आता 9 मुद्दे आहेत, ते 9 मुद्दे सांगण्याच्या आधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं मॉम्स किचन जॉय या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडला इंटरेस्टिंग वाटला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपीज आणि ब्लॉग वगैरे येत असतात. रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत असते. ऑफिसची शिफ्ट करून म्हणजे 9 तासाची 9 ते 10 तासाची ड्युटी करून, घरातली कामं करून, सगळं संसार हे करून, डिलिव्हरी झालेली आहे माझी, 6 वर्षाची माझी मुलगी आहे, C सेक्शन झालेलं आहे. एवढं सगळं करून सुद्धा मी स्वतःचं वजन कमी केलं, मेंटेन केलं. मी स्वतःला 18 किलोवर वजन कमी केलं. तर कसं केलं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सपिरियन्स देत असते तुम्हाला. तर नक्की आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट, 9 गोष्टी सांगणारे मी, ह्या फक्त लक्षात ठेवायच्या. अंमलात आणायचं की नाही हे तुमच्यावर आहे. तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे पाप. पाप म्हणतो ना आपण, मला पाप लागते, माझ्या डोक्यावर पाप लागते. दुसरी गोष्ट म्हणजे सोबत. सोबत कसं म्हणतो, आता मी फॉर एक्झाम्पल सांगते, मी इंटरव्ह्यूला जेव्हा पुण्यामध्ये आलेले ना तेव्हा मला कुणीतरी जोडीदार हवं होतं सोबत, म्हणजे त्याच्याबरोबर बसनं जायला वगैरे, तशी सोबत. तिसरी गोष्ट म्हणजे चव. येते ना आपल्या जिभेला सारखी चव, ती चव. चौथी गोष्ट म्हणजे टाइमपास. पाचवी गोष्ट म्हणजे पोटमारा. हा. सहावी गोष्ट म्हणजे लक्ष्मी, आपण म्हणतो ना लक्ष्मी, आपली देवी लक्ष्मी. सातवी गोष्ट म्हणजे उद्या, म्हणतो ना मी हे उद्या करेल ते करेल. आठवी गोष्ट म्हणजे बक्षीस. आणि 9वी गोष्ट म्हणजे गिल्ट. आता ह्या 9 गोष्टी लक्षात ठेवा. पाप, सोबत, चव, टाइमपास, पोटमारा, लक्ष्मी, उद्या, बक्षीस, गिल्ट. आता म्हणजे तू काय हे शाळेचा अभ्यास शिकवायला लागली का, मला हे असं आवडतं काढायला, आणि तुम्हाला पण मजा येईल. मजा आली का नाही हे व्हिडिओमध्ये हे सुद्धा कमेंट करायचे आहे. तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटतोय स्पेशली मला कमेंट करून पाहिजे, त्यांच्याकडून तरी ज्यांचं वजन खूप कमी झालेलं आहे, ते खूप आनंदी आहेत, जे मला इंस्टाग्रामला स्वतःचे फोटो पाठवतात, त्यांनी नक्की कमेंट करायची ऍटलिस्ट त्यांनी तरी. आणि ज्यांना खरंच वाटतंय हा व्हिडिओ चांगला आहे त्यांनी पण कमेंट करा. जशा जशा गोड गोड कमेंट येतात तसं मला अजून पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी नाही का कॉन्फिडन्स वाढतो माझा. हा कॉन्फिडन्स माझा किती वाढत गेलेला हा तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघा. मी आधी कशी बोलायचे, नंतर कशी, आधी कशी दिसायची, आता कशी दिसायला लागले, जे नवीन असतील त्यांनी. आता पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पाप. पापचं सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण रात्रीचं जेवण जास्त बनवतो आणि सकाळी ते शिल्लक राहतं, ते शिल्लक राहिलेलं अन्न, नवरा म्हणतो मी नाही खाणार, घरातले म्हणतात आम्ही नाही खाणार, सगळे म्हणतात दे टाकून, पण आपण टाकून देतो का नाही. अन्नाच तर बिचाऱ्या लोकांना मिळत नाही, काय काहींना 2 टायमिंगचं अन्न मिळत नाही. अशा लोकांचा मनात विचार येतो कचऱ्यात टाकणार. तर कसं, खेडेगावामध्ये कुत्र्याला टाकायला तरी जातो, शहरामध्ये एखाद्याच्या कुत्र्याला, मांजराला, एखाद्याच्या गाईला टाकावं तरी भीती. बरोबर आहे का नाही. आमच्या ह्याला कशाला टाकलं, त्याला काय झालं असं आपल्याला वाटतं, भीती वाटते. म्हणजे शहराच्या ठिकाणी हे असं असतं. त्यामुळं म्हणजे माझ्या बाबतीत मी जेव्हा काळेवाडीमध्ये राहत होते ना तेव्हा मी पक्ष्यांना टाकायचे, पक्ष्यांना, कुत्र्याला. तेव्हा एक बाई मला ओरडली होती, तेव्हापासून भीती बसली माझ्यात. मी टाकलं नाही कधी बाहेर नेऊन, नाही तर मी बाहेर नेऊन टाकायचे. कारण आपल्याला मी खेडेगावातली आहे, मला सवय आहे. माझी आई एक एक्स्ट्राची भाकरी त्या कुत्र्यांसाठी बनवून ठेवते. पण शहराच्या ठिकाणी असं नाही चालत. तसा ऑप्शन असेल तर बेस्ट, नसेल तर थोडंसं अवघड होतं. आता पाप म्हणजे कसं, आपल्याला शिळं अन्न फेकू देऊ वाटत नाही. आपण शिळं अन्न खातो, शिळं अन्न खाल्ल्यानं वजन वाढतं. मग ताई काय करायचं, मोठी फॅमिली असते, शिळं अन्नाचं कसं करायचं मॅनेजमेंट. तर रोजचा आपल्याला एक अंदाज असतो किती अन्न बनवायचं, तो अंदाज पक्का करून ठेवायचा. अगदी कट टू कट कुणाचं होत नाही की बाबा 10 चपात्या केल्यात, 10 चपात्या संपल्यात, 4 भाकरी केल्यात, 4 भाकरी संपल्यात, असं होत नाही.
पण त्यातली त्यात ट्राय करायचं की व्यवस्थित सगळ्यांना पुरेल असं अन्न, पोट भरेल असं अन्न बनवायचं. जरी त्यात शेवटचा आता सपोज एक भाकरी राहिली, अर्धी चपाती राहिली, तरी तुकडा तुकडा रात्रीचा म्हणजे जेवतो त्यावेळेलाच खाऊन घ्यायचा. तेही करून जरी शिळ अन्न राहिलं तरी एकटीनं नाही खायचं. एकटीनं आपण करतो असं, आपण एकटंच, मी स्वतः असं करते की कुणी नाही म्हणलं तरी मी खाते, पण एकटीनं नाही. आता मी सवय लावलेली आहे सगळ्यांना, सगळ्यांनी सगळं खायचं, सगळ्यांच्या शरीरामध्ये सगळं जाऊ द्यायचं. एकटेचं शरीर नाही खराब करायचं. सगळ्यांच्या पोटात गेलं थोडं थोडंसं, सगळ्यांना सेम म्हणजे सगळ्यांचं शरीर नाही खराब करायचं. आपल्याला सांगायचं की सवय लावायची. म्हणजे ते पण रात्रीचं 2 चपात्या सांगितल्यात खाताना, त्यानं नाही खाल्ली तर त्याला शिक्षा. असं तुम्ही म्हणताल हे काय बोलायला लागली, पण सगळ्यांनी मिळून खायचं अन्न, म्हणजे सगळ्यांच्याच पोटात जाणार. एकटीनं ॲक्च्युली जसं वजन वाढतंय त्यांना तर खायचंच नसतं, पण मी सांगते की आपण अन्न वाया घालवायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आहे सोबत आता चहा, वेट लॉसमध्ये चहा ठीक आहे, आता नाही कंट्रोल होत चहामध्ये. खूप कमेंट येतात की चहाचं नाही होत, ठीक आहे. चहा अर्ध्या चमचा साखरेचा तरी चहा प्यावा लागतो, ठीक आहे. पण चहा बरोबर सोबत शेव खा, डोनट खा, बिस्किट खा, पाव खा, ब्रेड खा, हे खा. तुम्ही रात्रीची शिळी चपाती कडक करून खा, पण ह्या बाकीच्या गोष्टी कुठल्या खाऊ नका. मला सुद्धा बिस्किटचा पुडा फोडला ना, पूर्ण बिस्किटचा पुडा संपेपर्यंत बिस्किट खाण्याची सवय होते. एक तर बिस्किट आवडायचं, आवडतं अजून पण मी आता खात नाही. एक तर बिस्किट आवडायचं. दुसरी गोष्ट म्हणजे 2 बिस्किटं कुठं ठेवा, ते सादळून जातील म्हणून खाऊन टाकायचं. तिसरी गोष्ट म्हणजे टाइमपास करत करत किती खाल्लंय ते कळत नाही, त्यामुळे मी पण खायचे. त्यामुळे ही दुसरी गोष्ट आहे ना सोबत, त्याला सिंगलच राहू द्या. काय त्याला डबल जोडीदार देण्याची गरज नाहीये, सिंगलच त्याला राहू द्या. चहा प्यायचा आहे ना, चहाच प्या, त्याच्याबरोबर काही खाऊ नका. अर्धा कप चहा नाही सुटत आहे, काय करणार, ऑप्शन नाही. तिसरी गोष्ट म्हणजे चव. आता बघा, आधी तर आपल्याला सारखी सारखी चव येत असते, मला पण येते. चव आली की काय खायचं हे ठरवायचं. मला आता काहीतरी खाऊ वाटतंय चटपटीत. आता लहान मुलं पण म्हणतात, माझी मुलगी पण म्हणते चटपटीत खाऊ वाटते. चव आली तर चवीला ऑप्शन कुठले? बिया भाजून ठेवल्या. आता ज्यांना वजन कमी करण्यासाठी हे थोड्याशा गोष्टी पाळायलाच लागतात. खूपच गोडाची चव आली, खजूर खायचा, बदाम खायचा, शेंगदाणे खायचे. खूपच चटपटीत खाऊ वाटते, मखाण्याची भेळ खायची. काहीतरी थंडगार पिऊ वाटते, लिंबू सरबत करून प्यायचा, म्हणजे कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा. भरपूर ऑप्शन असतात. अजून तुम्हाला काय काय खाऊ वाटतं कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ऑप्शन सांगितले की जे नॉर्मली गोड खाण्याची, चटपटीत खाण्याची, पिण्याची, हे सोडून अजून चौथी कुठली सवय येत असेल तर ते सांगा. आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे टाइमपास सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीवर केला जातो, म्हणजे कुठल्या गोष्टी बरोबर केला जातो आत्ता? प्रेमापेक्षा, सोबतीपेक्षा, माणुसकीपेक्षा सगळ्यात मोस्ट ज्याला बघितलं जातंय आत्ताच्या घडीला, म्हणजे दोन व्यक्ती असो, त्यांचा पहिलं कसं असायचं, आपण सगळे एकत्र बोलायचो वगैरे. आता जास्त टाइमपास केला जातो तो मोबाईलमध्ये. तो मोबाईल पहिल्या बाजूला ठेवा जेवताना. आता वजनाचं चाललंय म्हणजे मोबाईलचा विषय नाही चालला, जेवणाचा विषय चाललाय. जेवत मोबाईल बघणं टाळायचं. ओव्हर इटिंग होतं, म्हणजे नाही का, आपल्याला आपण माइंडफुल इटिंग करायचे. आपल्याला आपल्या जेवणाचा आनंद घेत घेत खायचं आहे. आपल्याला आपण काय खातोय ते बघायचं आहे. आपण आपलं पोट भरायचं आहे. ॲटलिस्ट तुम्ही मग पेपर वाचा, ती मोबाईल अजिबात बघू नका. पेपर एका वेळानंतर बोर होतं, बास होतं पेपर वाचायचा. पण किंवा पुस्तक वाचत तर कुणी जेवत नाही. पण सांगते, आता अभ्यास करणाऱ्याला सवय असते ते ठीक आहे, पण मोबाईल बघत बघत जेवू नका. जेवण व्यवस्थित अर्धा तास, 20 मिनिटं, अर्धा तास काय करायचंय ते हळूहळू शांतीनं फक्त जेवणच करा. बघा फायदा होतोय की नाही. त्यामुळे टाइमपास हा शब्द डिक्शनरीतनं काढून टाकायचा आहे. पोट मारा. सकाळपासून उपाशी राहायचं अगदी 1:30-2 वाजेपर्यंत, 2 वाजता एवढं ताट भरून खायचं. त्याचा काहीच उपयोग नाही. सकाळचं एवढं पोट मारलेलं ना, असं खाल्लं ना की वजन वाढतं. प्रॉपर नाश्ता करायचा. नाश्त्याला ऑप्शन नसतील ऑप्शन. आपलं रोज पोहे करून खा. काय पोहेमध्ये फक्त आपले हे टाकायचे, शेंगदाणे टाकायचे. तेल कमी वापरलं तरी शेंगदाणे टाकायचे प्रोटीनसाठी. पोहे खा. कारण कसं काय त्यांना वाटतं की नाश्त्याला काय खावं, नाश्त्याला चालतं पोहे, उपीट, आपण जे काय खातो ते सगळं चालतं नाश्त्यामध्ये. त्यामुळं नाश्ता करायचा, धिरडं खावा. सगळ्यात बेस्ट नाश्ता जर सांगितला
तर मी तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा सगळ्यात बेस्ट नाश्ते जे की वेट लॉसमध्ये मी खाल्लेले आहेत. तर हा जो आहे पोटमारा, तो पोटमारा अजिबात करू नका. टाइम टू टाइम दिवसातून 5 वेळा खाल्लं पाहिजे. सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण 5-5:30 वाजता काहीतरी, सकाळी उठल्यावर थोडंसं काहीतरी 1-2-4 बदाम वगैरे खाल्ले पाहिजेत. हे आता लक्ष्मी, लक्ष्मी हा शब्द मी तुम्हाला सांगते का, आमच्याकडे पण म्हणतात, तुमच्याकडे म्हणतात का, हे सुद्धा कमेंट करून सांगा. प्रत्येकानं कोणती तरी कमेंट करा बरं का. लक्ष्मी, घरातल्या लक्ष्मीनं छोटंसं ताट घेऊ नये हे आपल्याकडे बोलतात. म्हणजे मी पण ऐकलेलं आहे. असं बघा, आता सपोज आपण सगळे पाहुणे जेवायला बसलोय. सगळे पाहुणे जेवायला बसल्यानंतर घरातली बाई काय करते, सगळ्यांना छान छान ताटं वाढते. स्वतःला काहीतरी आपली प्लेट घेते, भाजी पोळी घेते आणि खायला सुरुवात करते. तेव्हा तिला बाकीचे काय म्हणतात, अगं घरातल्या लक्ष्मीनं, माझी आजीच माझ्या आईला म्हणायची घरातल्या, कारण खूप माझ्या घरी पण पाहुणे आले की माझ्या आईला काम पडायचं. आणि ते कसं, आपल्याला एवढं काम असल्यावर लक्षात पण येत नाही आपल्याला की आपल्याला ताट भरून आनंदाने जेवायचं. आपल्याला पुढं दिसत असतं ते भांडी पडणार आहेत, ती भांडी घासायचे, सगळं आवरायचंय, त्यामुळे जेवण जात नाही. तर असं म्हणलं जातं. पण जेव्हा वजन कमी करत असतो ना, तेव्हा ॲक्च्युअलमध्ये ताट छोटंच घेतलं पाहिजे. ताट छोटं घेतलं, प्लेट छोटी घेतली आणि त्याच्यामध्ये पाहिजे ते व्यवस्थित अन्न घेतलं. सलाद घेतला 1 पोर्शन, सलाद घेतला 1 पोर्शन, प्रोटीनचा घेतला, म्हणजे फायबर्स पण पोटात गेले पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स पण केले पाहिजेत पोटात, चपाती वगैरे. काही काही जण पूर्ण ते झिरो कार्ब वगैरेचं काय काय करतात, पण असं नाही. मी असलं काही केलेलं नाहीये, खरं सांगते. उगाच असं शरीराला अशी काही सवय लावायची नाही की परत ते नंतर तोट्यात, नाही का. इकडची आपल्याला किती प्रॉब्लेम होतात जर आपण काहीतरी कशालाची तरी सवय लावली ना. इव्हन पाण्याची, फिल्टरच्या पाण्याची सवय लागली आणि दुसऱ्या म्हणतात ना, विहिरीचं पाणी जाऊन पिलं तरी माणसाला जुलाब होतात. तसं कुठल्याही गोष्टीची सवय नाही लावायची. किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलो, काय काय बाटल्या घेऊन फिरतात, काय खूप असतं काय कायचं, म्हणजे अगदी एवढं नाही आपल्याला. आपण नॉर्मल फॅमिली, मिडल क्लास फॅमिलीतला आहे, त्यामुळे अशा एवढ्या गोष्टी नाही पाळायच्या की ज्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास झाला पाहिजे. तर लक्ष्मीचा विषय आहे की आपण लक्ष्मी आहे, आपल्याला सगळ्या घरासाठी काम करायचं आहे, घरासाठी आपल्याला व्यवस्थित फिट राहायचं आहे. त्यामुळे त्या लक्ष्मीने जोपर्यंत वजन कमी करतोय तोपर्यंत ताटाचा विचार केला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आता दुसरं म्हणजे उद्या, जे की मला कमेंट येतात, ताई सुरुवात कधी करावी, आज करेल, उद्या करेल, आजचं मधूनच कशी करू, दुपारपासूनच कशी करू, सकाळचं डिटॉक्सचं ड्रिंक घेतलं नाही मग काय फायदा, मग उद्या सकाळपासून करते, उद्या सकाळी माझं आज रस भिजवायचं राहिलं, मग आता कसं करू, मग आता उद्यापासून करते. आता उद्या तर 29 तारीख आली, 1 तारखेपासून सुरुवात करते. अरे देवा, 1 तारखेला तर रविवारच आला, आता पुढच्या सोमवारपासून सुरुवात करते. हे ऑप्शन्स असतात बघा तुम्ही. रविवार आला की सोमवारपासून सुरुवात करू, सोमवार आला की पुढच्या सोमवारपासून, 4 उपवास आले की नको, आता उपवास संपल्यानंतर पुढच्या सोमवारपासून करू. हे सगळ्यांचं होतं. हे पण कुणाकुणाचं होतं हे कमेंट करून सांगायचंय. तर उद्या नाही आला पाहिजे, सुरुवात करायची आतापासूनच करा. दुपारचं जेवण केलंय ना, घ्या सलाद, घ्या जेवण, घ्या शांतपणे जेवा, 5-5:30 वाजता खा. संध्याकाळी सुरुवात केली ना, संध्याकाळी हलका अन्न खा, चावून चावून खा. संध्याकाळी लवकर झोपा. पाणी जेवणाच्या आधी, जेवल्यानंतर प्या, नंतर पिऊ नका. वॉशरूमला नाही आली पाहिजे, शांत झोप झाली पाहिजे. ह्या गोष्टी पाळायला लागल्या ना, व्यवस्थित अंगवळणी पडायला लागतात. आणि एकदा का वजन कमी झालं ना, तुम्ही बघितलं, एकदा माझं वजन कमी झालं ना, परत ऍक्च्युली मला कमेंट सुद्धा येतात, ताई तू वजन कमी कर. माझा प्रॉब्लेम हाच आहे, माझं शरीर सडपातळ आहे पहिल्यापासून, म्हणजे पहिल्यापासून नाही, आता झालेलं आहे. पण माझा चेहरा जो आहे तो पहिल्यापासून मोठा आहे, आणि चेहऱ्याचा आकार जर मोठा असेल ना तर खाली शरीर नाही बरोबर दिसत. त्यामुळे माझं एक सिझर झालेलं आहे, एक मुलगी आहे, त्याप्रमाणे व्यवस्थित दिसतंय. म्हणजे आता तुम्ही काय, मला समोरून ज्यांनी बघितलंय त्यांनी मला सांगितलेलं आहे की ताई अगदी तुम्ही व्यवस्थित दिसताय. तुम्ही आता, मी पीठ वगैरे दळायला जाते तरी तिथं म्हणतात, नका हो तुम्ही आता नाही, काय काय म्हणतात व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे कारण त्यांना मला जरा हेल्दी बघण्याची सवय होती ना, त्यामुळे त्यांना मी व्यवस्थित दिसत नाही, सुकल्यासारखी वाटते. म्हणजे चेहरा वगैरे काय माझा सुकला नाही, चेहरा क्लीनच आहे माझा. म्हणजे मी व्यवस्थित केस वगैरे सांगितलं ना तुम्हाला, चेहरा आणि केस ह्याच्यावर जर परिणाम होतोय तर वेट लॉस चुकीचा होतोय, हे असतो. पण एक लोकांना बघण्याची सवय असते ना, ते इथं राहते रेंटने, त्याला 6 वर्ष झाले त्यांनी, त्यामुळे लोकांनी मला थोडंसं हेल्दीच बघितलंय. त्यामुळे त्यांना सोसायटीमध्ये मी त्यांना असं वाटतं की जरा जास्तच बारीक झाली आहे. पण मी बंद केलेलं आहे वेट लॉस, पण वजन काय माझं आता वाढत नाही. तर उद्या हा शब्द सुद्धा डिक्शनरीतनं काढून टाकायचा आहे. बक्षीस,
बक्षीस मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. एक टार्गेट ठरवायचं. टार्गेट असं ठरवायचं, महिन्याचं 2 ते 2.5 किलो वजन कमी झालं पाहिजे. आठवड्याचं अर्धा ते पाऊण किलो वजन कमी झालं पाहिजे. अर्धा 500 ग्रॅम जरी वजन कमी झालं ना, तरी स्वतःला ज्याची जसं आहे तसं. असं नाही की बक्षीस म्हणजे खूप मोठं बक्षीस. स्वतःला काहीतरी, आता कुणाला आवड असते खाण्याची, कुणाला आवड असते कपडे घेण्याची, कुणाला आवड असते काय-काय भरपूर कशाच्या आवड असतात. तर स्वतःला स्वतःचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर बक्षीस द्यायला शिका. किंवा तुमच्या मिस्टरांना सांगा, तुमच्या आईला सांगा, तुमच्या बहिणीला सांगा, की मी तुला ह्या महिन्याभरामध्ये सगळं व्यवस्थित खाऊन 2.5 किलो वजन कमी करून दाखवेल, 3 किलो वजन कमी करून दाखवेल, तर मला तू बक्षीस द्यायचं. बघ मी तुझ्याशी पैज लावते. हे स्वतःला बक्षीस तुम्ही पण द्या, दुसऱ्याकडून पण मागून घ्या. तुमचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल. त्यामुळं हा बक्षीस हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये ॲड करायचा आहे. आता शेवटचा गोष्ट म्हणजे गिल्ट. सगळ्यात पहिल्यांदा की माझं वजन जास्त आहे, मी बाहेर गेल्यावर अशी दिसते, तशी दिसते, हे जे गिल्ट असतं ना, ते गिल्ट पहिल्यांदा कमी करा. ह्याच्यामुळं स्ट्रेस येतो. स्ट्रेस आला की झोप येत नाही. झोप नाही आली की वजन वाढतं. झोप पूर्ण झाली पाहिजे, स्ट्रेस अजिबात असला नाही पाहिजे. स्ट्रेस असेल तर देवाचं ध्यान करा. देवाचं ध्यान नसेल करायचं तुम्हाला, तुमचं योगा करा, काय करायचंय ते करा. पण स्ट्रेस अजिबात घेऊ नका. तुमचं जवळचे कोणी व्यक्ती असेल, त्याच्याशी तुम्ही मनमोकळेपणानं बोला. थोडंसं रडून घ्या. रडलं की मन हलकं होतं. म्हणजे आता ह्या तुम्ही म्हणाल हे काय बोलते, पण ह्या आता मी पण तुमच्यासारखी आहे. मी पण एका स्ट्रेसमधून जवळ 4 वर्ष मी भयंकर स्ट्रेसमध्ये होते. इतके की मी नाही सांगू शकत. त्याच्यावर व्हिडिओ कधी बनवायचा असेल तर तुम्हाला मी बनवून दाखवेल, की मी इतक्या स्ट्रेसमध्ये होते की म्हणजे एकतर कुणाला तरी मारावं नाही तर मी मरावं इथपर्यंतच्या स्ट्रेस लेवलमधून मी आलेले आहे. तर तर हा आपला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कांदे बटाटेवाले आलेले आहेत आणि आता व्हिडिओ होणार नाही, त्याचा टेम्पो इथं लागलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. छान कमेंट करा बरं का. अजिबात निगेटिव्ह तुम्ही कमेंट करत नाही. मला पण आवडतं निगेटिव्ह कमेंट न केलेलंच बरं, कारण निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटी नसावी आसपास, आपल्या पॉझिटिव्हिटीच असावी. आणि जरी आली तरी त्याला इग्नोर करते मी. नाहीच आलेली, खरं सांगते, नाही मला असं कोणी निगेटिव्ह कमेंट केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. बाय बाय.